राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरच्या भेटीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले। राज आणि उद्धव ठाकरे दोघांनी बाळासाहेबांच्या खोलीत काही वेळ घालवला। बाळासाहेब ठाकरेंचं पलंग, कपाट, पुस्तकं, कपडे आजही जशीच्या तशीच मातोश्रीतल्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जपून ठेवलेली आहेत। यावेळी हे दोन ठाकरे बंधू सोडून खोलीमध्ये इतर कोणीही नव्हतं। दोन्ही भावांनी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। थोड्या वेळानं रश्मी ठाकरे राज उद्धव ठाकरेंसोबत बाळासाहेबांच्या खोलीत आल्या। त्यानंतर संजय राऊत, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर देखील खोलीत आले। या दरम्यान केवळ कौटुंबिक चर्चा आणि चहा नाश्ता झाला। बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली। बाळासाहेबांच्या या खोलीमध्ये बाळासाहेबांनी वापरलेल्या सर्व वस्तू आजही जशाच्या तशा जपून ठेवलेल्या आहेत आणि या खोलीमध्ये केवळ कौटुंबिक चर्चा झाल्याचं समोर आलेलं आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनश्री, ठाकरे बंधूंच्या या भेटीची आता ही इनसाइड स्टोरी आपल्या समोर आलेली आहे, काय अपडेट्स? मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरे हे सरळ बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले होते। बाळासाहेबांची ती खोली ज्या खोलीमध्ये आजही बाळासाहेबांच्या सगळ्या आठवणी या जशा तशा जतन करून ठेवलेल्या आहेत। म्हणजे मग बाळासाहेबांचा पलंग असेल किंवा ते वापरात असणारं कपाट असेल, त्यांचे कपडे असतील, त्यांची पुस्तकं असतील, ती अगदी जशा तशी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये मातोश्रीच्या बंगल्याच्या आत जतन करून ठेवलेली आहे। आणि राज ठाकरे अनेक वर्षांनी या खोलीमध्ये प्रवेश करते झाले आणि या खोलीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि काही वेळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीच फक्त या खोलीमध्ये घालवलेला आहे। तिसरा कोणताही व्यक्ती या खोलीत त्यावेळेस उपस्थित नव्हता, केवळ दोघे ठाकरे बंधूच होते। यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा तर दिलाच, मात्र त्यासोबतच दोघांनी एकत्रितपणे बाळासाहेबांच्या तसबिरीला सुद्धा नमस्कार केला। त्यानंतर रश्मी ठाकरे या सुद्धा त्या खोलीत आल्या। या तिघांमध्ये काही पारिवारिक चर्चा झाली, काही हास्यविनोद झाले आणि त्यानंतर इतर जे नेते होते या भेटीच्या वेळी तिथे उपस्थित असणारे, मग त्यामध्ये बाळा नांदगावकर असतील किंवा अविनाश अभ्यंकर असतील, त्यासोबतच संजय राऊत असतील, हे सुद्धा त्या खोलीमध्ये आले। या सगळ्यांमध्ये पारिवारिक चर्चा झाली आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राज ठाकरेंसोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला। आपण सगळेजण मिळून फोटो काढूयात असं उद्धव ठाकरे म्हणतात। सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीच फक्त एकत्रित फोटो काढला आणि त्यानंतर त्यामुळे मनश्री या खोलीमध्ये केवळ कौटुंबिक चर्चा आणि चहा नाश्ता झाला असं देखील कळतंय। धन्यवाद मनश्री सविस्तर माहितीसाठी।